आजचा जो अभंग आहे हा अभंग आहे संत निवृत्तीदादाचा, ज्ञानदेवाचे मोठे बंधू व गुरुपण। नामाचं महत्व साधू संतांनी कसं सांगितलेलं आहे। निवृत्तीदादाची संजीवनी समाधी ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये त्र्यंबक राजाच्या साक्षीनं गंगा गौतमीच्या चरण कमलामध्ये, हो, त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये हनुमंतरायाच्या जन्मस्थानाच्या बाजूलाच, अंजनेरी पर्वताच्या बाजूलाच, हो, त्र्यंबक राजाच्या साक्षीने निवृत्तीदादांनी संजीवनी समाधी घेतली। आपल्या मनाला स्थिर करणारं काय आहे, मनाची विश्रांती काय आहे, तर भगवंताचं विठ्ठलाचं नाम आहे। विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपण ध्यान धारणा कशी करावी, विठ्ठलाच्या नामाशी एकरूप कसं व्हावं। हो, गगनामध्ये आकाशामध्ये सूर्य नसेल तर आकाशाची काय शोभा आहे। हो, तसंच आहे आपल्या अंतकरणामध्ये जर भगवंताचं नाम नसेल, आपण जर ध्यान धारणा केली नाही तर या शरीर म्हणजे शून्य आहे। आणि हो, निवृत्तीदादा असे म्हणतात, भगवंताच्या विठ्ठलाच्या नामाने जी प्रपंचिक व्याधी आहे, प्रपंचिक जी उपाधी आहे, हो, ती सध्या नष्ट होते। एकदा अभंग वाचतो। ध्यान धरा हरी विश्रांती नामाची, विठ्ठली साची मनोवृत्ती। ध्यान विना मन विश्रांती विना स्थान, सूर्या विना गगन शून्य दिसे। न लगे साकार विठ्ठल मनोवृत्ती, प्रपंच समाप्ती ती अक्षरी। निवृत्ती समता विठ्ठल कीर्तन, करिता अनुदिनी मन मिळे। हो, निवृत्तीदादा म्हणतात, मी सदा सर्वदा भगवान विठ्ठलाचं नामस्मरण करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मनाच्या सगळ्या वृत्त्या जर घालवायच्या असतील, मन निर्मळ करायचं असेल, विठ्ठलाशी एकरूप व्हायचं असेल भगवंताशी, तर फक्त ते अक्षर महत्वाचं आहे। कोणतं अक्षर, तर ते विठ्ठल नाम। मग त्या विठ्ठल नामाशी आपल्याला एकरूप व्हायचंय। साधू संतांनी नेहमीच हे जीवन, हे क्षणभंगूर जीवन उद्धारून जाण्यासाठी, तरुण जाण्यासाठी नामाचा प्रभाव या जीवावरती कसा पडतो, भगवान परमात्मा संकटाच्या वेळी कसा धावून येतो, भगवान परमात्माशी एकरूप झाल्याच्या नंतर मनुष्य हे जीवन कसं सुंदर आणि आनंदात जगू शकतो, हे संतांचा उपदेश आहे। आपण सर्वांनी घेतला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, ध्यान धारणा केली पाहिजे। मी अपेक्षा करतो आपल्या सगळ्यांना समजलं असेल। सर्वांना रामकृष्ण हरी।